आता कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी 2 दिवस बाहेर चालली आहे. तर बाहेर म्हणजेच बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या सख्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, म्हणजेच माझ्या लेकीचं लग्न होतं. तर तिकडंच आम्ही चाललो आहे. ह्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे ते मागून येणार होते आणि बाहेर ऊन प्रचंड लागत होतं. आईसुद्धा येणार होती आणि जाताना आई आणि मुले आम्ही सोबत जाणार होतो. तर आता फायनली गाडी आली आहे आणि आजीला बघून स्वरा आणि स्वराजला खूप जास्त आनंद झाला होता. आणि आता पुणे म्हणल्यावर ट्रॉफिक तर लागणारच. आज ट्रॉफिकमध्येच अडकतोय की काय असं झालं होतं. आणि आता आजी येताना तर काही रिकामी येणारच नाही. तिला वाटलं मुलांना भूक लागेल म्हणून तिने मस्त इथं पावभाजी वगैरे येतानाच करून आणली होती. पण मुलांना कुठेतरी थांबून खाण्याऐवजी पोरांनी इथं गाडीत खायलाच चालू केलं. स्वराजनी तर पावभाजी मुलांना तर प्रचंड आवडती आणि त्यातले त्यात आपल्या आजीने आपल्यासाठी काहीतरी आणले म्हणून गाडीतच त्याचं ताव मारायचं काम चालू झालं. आणि स्वराही खात होती, तोही खात होता. मग एका हॉटेलमध्ये थांबलो कारण मम्मीला उपवास होता, त्यामुळे तिला फराळाचं वगैरे करायचं होतं. खिचडी वगैरे करून आणली होती, त्यामुळे एका हॉटेलमध्ये थांबलो आणि माझ्यासाठी सुद्धा गवारीची भाजी वगैरे करून आणली होती. आता आई ती आईच असते आणि खूप दिवसांनी मी तर वर्षांनी तिच्या हातचं खाते. मला असंच फील होत होतं कारण तिच्या हातची कोणतीही भाजी असो ती मला खूप आवडते. तर इथं गवारीची भाजी आणि चपाती तिने आणली होती. मस्त असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत जाण्यासाठी निघालो. आता गाव म्हणल्यावर तर शेळ्या बकऱ्या आल्यास तर त्यांना बघूनही गावाकडे आल्याचं फिलिंग आलं. आणि आमच्या इथे एक माळगंगा म्हणून आहे, तर ही एक मस्त मंदिर आहे आणि इथे एक जत्रा भरली की घागर अशी पाण्यात टाकली की ती बुडत नाही असे एक ऐकून आहे. आता लग्न घरी आल्याच्या नंतर आहे ना कामं तर करावीच लागतात. इथं अक्षदा भरायचं आईचं बहिणीचं माझं काम चाललं होतं आणि इकडं फराळाचं भरायचं काम चाललं होतं. कारण उद्या साखरपुडा आणि लग्न दोन्ही एकत्र असल्यामुळे इथं फराळाचे बॉक्स असे छान पुण्यावरून आणलं होतं. तर ते मस्त असं बहिणींनी वगैरे पॅक केलं आणि त्याच्यानंतर गाण्याचा एक शेवटचा गाणं राहिला होता आणि तेच आता इथं गाण्याचा पुढचा कार्यक्रम तुम्ही बघा. माझ्या बंधूचं पातळ वरच्यावर जली ग सईबाई ग बाई, वरच्यावर जली बाई जली ग जली बाई जली. लग्नाची चिठी मी तर सारी या गावात सईबाई ग बाई, वड्या पापडाची पिठी बाई पिठी ग पिठी बाई पिठी. महिनाची माझ्या नाली लग्नाची चिठी ग सईबाई ग बाई, आली लग्नाची चिठी बाई चिठी ग चिठी बाई चिठी. लग्नाची चिठी ठेवते शिक्याच्या पायाला ग सईबाई ग बाई, ठेवते शिक्याच्या पायाला पायाला. आता लग्न घरी पण लग्नाचं खाऊशी वाटत नाही म्हणून मस्त मेथीची भाजी